सर्वसामान्यांचं जीवन सुगंधित करणारं नेतृत्व म्हणजे अर्थात सौभाग्यवती अश्विनी शिरगावे सरपंच वहिनी यांच्यासाठी जरा जोरदार राहील. ओके, तर आता वहिनींच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असणार आहे. वहिनी, पहिल्यांदा आपण आपलं नाव, आडनाव आणि कृपया आपली ओळख करून द्यायची आहे. नमस्कार सर्वांना. नाव अश्विनी अरविंद शिरगावे. ठीक आहे. यानंतर वहिनींच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असणार आहे. आपलं शालेय शिक्षण कोणत्या ठिकाणी आपण पूर्ण केलं? माझं शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये पूर्ण झालेलं आहे. ओके. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण वहिनी कुठं पूर्ण केलेलं आहे? महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आणि कॉलेजसुद्धा महाराष्ट्र हायस्कूल. ठीक आहे. वहिनींच्यासाठी जरा जोरदार आवड निर्माण झाली. समाजकारणाची माझे मिस्टर म्हणजे जसं लग्न झाल्यापासून मी पाहत आलेलीच आहे की माझ्या मिस्टरना अगदी समाजकारणाची पहिल्यापासूनच आवड आहे आणि त्यांच्याकडे बघून मला वाटायचं की आपण सुद्धा समाजकार्य करावं. आणि ज्या वेळेला माझं सरपंचपदी निवड झाली त्यापासून अतिशय म्हणजे ह्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतोय आणि ह्या समाजासाठी आपण केलं पाहिजे समाजकार्य, म्हणून मला अतिशय आवड चांगल्या प्रकारे निर्माण झाली. असा कोणता प्रसंग की त्या ठिकाणी खरोखरच सरांनी तुम्हाला अगदी साथ दिलेली आहे, शेवटपर्यंत साथ देणारच, पण असा एखादा क्षण सांगावा? राजकारणामध्ये मी ज्यावेळेला आले उतरले ज्यावेळेला म्हणजे मला अनुभवही नव्हता की बाबा कसं समाजाशी राहायचं किंवा काय. त्यामध्ये जर मला मोलाचं सहकार्य असेल तर माझे मिस्टर हे तुम्ही केला पाहिजे. तुमच्या अंगावर अगदी 30,000 लोकसंख्येची गावची जबाबदारी आहे आणि तुम्ही केला पाहिजे असं माझ्या मिस्टरांचं नेहमी प्रोत्साहन असते. नाही तुम्ही हे करताय, केला पाहिजे असं नेहमी त्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं, साथ अतिशय चांगल्या प्रकारे मला मिस्टरांनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आमचे जे सदस्य आहेत सहकारी त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलेलं आहे. म्हणून जर मी आज इथपर्यंत पोहोचले असेल विकास कामाच्या माध्यमातून तर सर्वांच्या सहकार्याने मी आज इथपर्यंत पोहोचलेले आहे. तर मला आता हा क्षण आलेला आहे तर ह्या सर्वांचं, माझ्या मिस्टरांचं मी अगदी मनापासून धन्यवाद बोलते. धन्यवाद वहिनी. इतरांचे महिलांसाठी काहीतरी करायचं आहे की महिला पुढे आली पाहिजे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक कलागुण लपलेला आहे, तर त्यांच्यासाठी काहीतरी मला वेगळं उपक्रम राबवायचा आहे गावामध्ये की प्रत्येक महिला आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे, ती पुढे आली पाहिजे, ती धाडशी झाली पाहिजे. कणकर आहे ती, तिला कमकुवत बनवायचं नाही, कणकर बनवायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद वहिनी. यानंतर तुम्हाला शेवट कार्यक्रमासाठी तुम्ही मला आमंत्रित केलं आहे आणि खरोखरच मला कार्यक्रम घेण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक ऋणी आहे. आणि आज या ठिकाणी माझा एपिसोड नंबर 2900 संपन्न होत आहे. अरे वा, काय सांगू शकाल? 2900 एपिसोड तुमचे झालेले आहेत, तर तुमचं खरोखरच कौतुक पण आणि अभिनंदन सुद्धा. तर अतिशय ह्या महिला वर्गांना सांभाळणं म्हणजे चेष्टा नाही आहे. म्हणजे काय होतंय की म्हणजे ह्या खेळ खेळत असताना जरा तू मे होत असते, हे सगळं सांभाळून घेत जात असताना फार अडचणी सुद्धा तुम्हाला येत असतात. तरी सुद्धा ह्या माध्यमातून तुम्ही 2900 एपिसोड केला त्याबद्दल अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा भरपूर अशा शुभेच्छा. धन्यवाद वहिनी. या ठिकाणी वहिनींची मला